Good morning, everyone. I hope you are doing well at your home. You are doing regular studies of all the subjects, not only physics or not only any another subject, because each and every subject gives the equal marks, total marks. So you must give equal time to each and every subject. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासामध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा सरफेस टेन्शनवर इफेक्ट करणारे फॅक्टर्स पाहिले होते. त्याच्यामध्ये नेचर ऑफ लिक्विड, दुसरा होता टेम्परेचरचा इफेक्ट आणि आणखी एक होता इम्प्युरिटीचा इफेक्ट. त्याचा डिटेलमध्ये आपण स्टडीसुद्धा केली. ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्हाला थिअरीचे प्रश्न या चॅप्टरवर जास्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. त्याच्यानंतरचं एक महत्त्वाचं आर्टिकल आहे प्रेशर ऑन आयदर साईड ऑफ लिक्विड सरफेस. फ्री लिक्विड सरफेस असेल सॉलिडच्या कॉन्टॅक्टमधला, त्याच्या दोन्ही साईडला प्रेशर कशा पद्धतीने येतं त्याचं थोडक्यात माहिती थिअरॉटिकल पार्ट आहे. आणि याचा वापर करून आपल्याला एक्सेस प्रेशर इनसाइड द बबल, इनसाइड द ड्रॉप आणि कॅपिलरिटी नावाचे हे महत्त्वाचे आर्टिकल पुढे चालून स्टडी करायचे. सो प्रेशर ऑन आयदर साइड ऑफ लिक्विड सरफेस. सो मागच्या तासात पाहिल्याप्रमाणे याच्या अगोदरच्या माहितीप्रमाणे जर लिक्विड एखाद्या सॉलिडला पूर्णपणे ओलं करत असेल, द लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0 अँड सरफेस इज प्लेन लाईक दिस. For the liquid which does not weight the solid, the angle of contact is obtuse and surface is convex. And for the liquid which partially weights the solid, the angle of contact is acute and surface is concave. आपल्याला जी माहिती आहे, असं लिक्विड की जे एखाद्या सॉलिडला अंशतः ओलं करतं त्याच्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो अक्यूट, आणि सरफेस जो असतो लिक्विडच्या सॉलिडच्या कॉन्टॅक्टमधला तो असतो असा कॉन्क्यू. जे लिक्विड सॉलिडला ओलं करू शकत नाही त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो ऑब्ट्यूस आणि सरफेस असतो कॉन्व्हेक्स. आणि जे लिक्विड सॉलिडला पूर्णपणे ओलं करू शकतं त्याच्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो 0 आणि सरफेस असतो प्लेन. मग आता हे प्लेन, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह सरफेस थोडक्यात कसे तयार होतात, त्याचे जे फोर्स असतो, त्याचा शेप असतो, त्याच्यावर ठरतं रिझल्टंट. जो लिक्विडचा शेप आहे इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, त्याच्यावरून त्याच्यावर ॲक्ट करणारा रिझल्टंट फोर्स ठरतो. आणि रिझल्टंट फोर्स डिसाईड करतो की त्याच्या बाजूचं प्रेशर कसं असू शकतं, म्हणजे कमी अधिक असू शकतं. ते आपल्याला एक्सप्लेन करायचं. तर पहिला भाग आहे for the plane surface of liquid in contact with solid. See here, this is the plane surface of liquid in contact with solid. We consider here point A and point B. Point A just above the surface of liquid and point B just below the surface of liquid. There is very small distance between these two objects, these 2 points. हे जे पॉइंट आहे A पाण्याच्या सरफेसच्या किंवा लिक्विडच्या सरफेसच्या थोडासा वर आहे आणि B हा थोडासा खाली आहे. सरफेस प्लेन असल्यामुळं सरफेस टेन्शनच्या डेफिनेशननुसार फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ ॲट राईट अँगल टू द इमॅजिनरी लाईन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. इथं टेंजेन्शियल फोर्स ॲक्ट करत असतो त्या पॉईंट बीवर. लिक्विडचा पॉईंट आहे, लिक्विडचा पार्टिकल आहे, मॉलिक्यूल आहे, त्याच्यावर काम करणारा फोर्स टेंजेन्शियल असतो. तो असा सर्व बाजूला काम करतो म्हणजे टेंजेन्शियल. मग इकडे टेंजेन्शियल फोर्स काम करतो, इकडे टेंजेन्शियल फोर्स काम करतो. इक्वल मॅग्निट्यूड असतं, डायरेक्शन अपोजिट आहे. रिझल्टंट फोर्स काही 0. मग याच्यावर कार्य करणारा रिझल्टंट फोर्स 0 असेल तर ए पॉइंटला जे फोर्स असेल ॲटमॉस्फिअरचा तेवढंच फोर्स इथं काम करत असतो. त्याच्यामुळे ए पॉइंटला जेवढं प्रेशर असेल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर तितकंच प्रेशर बी पॉइंटला असतं. म्हणजे थोडक्यात ए आणि बी पॉइंटचं प्रेशर हे सारखं आहे. कन्क्लुजन, निष्कर्ष काय, जर लिक्विडचा सरफेस सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये प्लेन असेल तर
त्याच्या दोन्ही बाजूचं प्रेशर हे सारखं असतं. सरफेस प्लेन असेल तर प्रेशर दोन्ही बाजूला सारखं, वरच्या बाजूलाही खालच्या बाजूलाही. आणि किती? ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. याचं कसं एक्सप्लेनेशन करणार थोडक्यात? कन्सिडर अ प्लेन सरफेस ऑफ लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. Let point A just above the surface of liquid and point B just below the surface of liquid. Point B, consider it is a molecule of liquid. By the definition of surface tension, it experiences a tangential force. These two tangential forces are equal in magnitude but opposite in direction. They cancel each other. Therefore, resultant force acting on molecule B is zero. There is no any force due to surface tension acting on molecule B, you can say resultant force. So pressure at point A due to atmosphere is same as pressure at point B. Therefore you can say that pressure on either side of plane liquid surface is constant but it remains same. तर प्लेन सरफेसवर लिक्विडच्या प्रेशर जे दोन्ही बाजूचं असतं ते स्थिर राहतं किंवा सारखं राहतं. पहिला पार्ट. आता दुसरा पार्ट बघा, सेकंड पार्ट. फॉर कॉन्व्हेक्स सरफेस ऑफ लिक्विड, आपल्याला माहिती आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्व्हेक्स येण्यासाठी लिक्विड जे असतं ते पूर्णपणे ओलं न करणारं असावं, बिलकुल ओलं न करणारं असावं सॉलिड सरफेसला. तेव्हा त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूस असतो आणि सरफेस येतो कॉन्व्हेक्स. इथं आपण कॉन्व्हेक्स सरफेस घेतलं लिक्विडचा. परत एकदा पॉईंट ए जस्ट अबो द सरफेस ऑफ लिक्विड, पॉईंट बी जस्ट बिलो द सरफेस ऑफ लिक्विड. ॲज इट इज कॉन्व्हेक्स सरफेस, the molecule B experiences tangential force in this way, or like this we can say. So tangential force are like a arrow, we can say bow, we can say. Therefore the resultant force acting on molecule B is in downward direction due to surface tension. इथं जो सरफेस आहे तो आहे कॉन्व्हेक्स. ए पॉइंट जस्ट अबो द सरफेस आहे आणि बी पॉइंट जस्ट बिलो द सरफेस आहे लिक्विड मॉलिक्युलचा. बी पॉइंटवर कार्य करणारे टँजेन्शियल फोर्स जे असतात कॉन्व्हेक्स सरफेस असल्यामुळे ते अशा पद्धतीने ऍक्ट करतील. दोन फोर्स एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शन. फोर्स जर असे काम करत असतील तर त्याच्यावर ऍक्ट करणारा रिझल्टंट जो असेल तो डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो. आणि ए पॉइंटला ॲटमॉस्फिअरचं प्रेशरमुळे येणारा फोर्स तोही डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. आपल्याला माहिती आहे वेक्टर चॅप्टरमध्ये आपण गेल्या वर्षी स्टडी केलं की दोन वेक्टर एकाच डायरेक्शनला असतील तर त्यांची काय होते, बेरीज होते, ॲडिशन होते. सो दीज टू फोर्सेस, फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲट पॉइंट ए अँड फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट पॉइंट बी आर ॲडेड, which forms a resultant force which is greater than actual force at point B. B पॉइंटला ॲक्च्युअली जेवढा फोर्स आहे त्याच्यापेक्षा जास्त फोर्स तिथं काम करेल. कशामुळे? तिथं ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमुळे येणारा फोर्स आहे ए पॉईंटचा, तो आहे एफ ए. आणि बी पॉईंटला ह्या दोन फोर्समुळे येणारा रिझल्टंट डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. हे दोन्ही फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला असल्यामुळे बी पॉईंटला ॲक्च्युअल फोर्स जो आहे त्याच्यापेक्षा तो जास्त असेल. म्हणून बी पॉईंटचं प्रेशर हे ए पॉईंटच्या प्रेशरपेक्षा सारखं आहे. इथं काय लिहू शकता, प्रेशर ॲट पॉईंट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट बी. इथं काय लिहिता येईल, प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट ए. नीट लक्षात आलं का बघा. सरफेस कॉन्व्हेक्स असल्यामुळं बी पॉईंट किंवा मॉलिक्यूल आहे लिक्विडचा त्याच्यावर टँजेन्शियल फोर्स जे काम करत असतं ते असे काम करणार आहे खालच्या डायरेक्शनला. त्यांचा रिझल्टंट जो असेल तो डाऊनवर्ड डायरेक्शनला काम करतो या दोघांचा. मग रिझल्टंट जर डाऊनवर्ड डायरेक्शनला काम करत असेल बी पॉईंटला, तसंच ए पॉईंटला ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमुळे फोर्स आहे एफ ए, ही दोन्ही एकाच दिशेला येतात, यांची काय होईल, बेरीज होते. रिझल्टंट फोर्स बी पॉईंटला हा जास्त असेल आणि ज्या अर्थी रिझल्टंट फोर्स बी पॉईंटला जास्त आहे त्या अर्थी तिथलं प्रेशर सुद्धा जास्त असायला पाहिजे. सो प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट ए. हाऊ वी कॅन एक्सप्लेन? So in case of convex surface of liquid, the molecule B experiences two forces due to surface tension like this. The resultant of these two forces due to surface tension is acting vertically in downward direction, which is in the same direction as that of the force due to atmospheric pressure at point A. So these two forces are added together to form a greater force at point B, due to which the pressure at point B is greater than pressure at point A.
जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर वरच्या बाजूला हा कॉन्व्हेक्स दिसेल आणि आतून जर पाहिलं तर कॉन्केव्ह असेल. म्हणजे परत कन्क्लुजन काय होईल, प्लेन सरफेसवर प्रेशर सारखं, इथं कोणत्या साईडला सारखं, कोणत्या साईडला मोठं, कॉन्केव्ह साईडचं प्रेशर हे कॉन्व्हेक्स साईडच्या प्रेशरपेक्षा मोठं. खालची बाजू कॉन्केव्ह आहे, वरच्या बाजूला पाहिलं तर कॉन्व्हेक्स आहे, त्याच्यामुळे खालील बाजूचं प्रेशर हे मोठं आहे. लास्ट, फॉर कॉन्केव्ह सरफेस ऑफ लिक्विड, हे कोणत्या लिक्विडसाठी असेल, द लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड. Angle of contact for such liquid is acute, less than 90. Example, kerosene glass sphere, alcohol glass sphere, etc. You can say. So, for concave surface of liquid, this is the concave surface of liquid. Again, point A, which is just above the surface of liquid, and point B, just below the surface of liquid. As point B has liquid molecules, they experience or it experiences a force due to surface tension like this. This experience force like this. So resultant force is acting vertically in upward direction, like that arrow and bow we can say. So due to these two forces at point B, the resultant force is acting in vertically upward direction. That is force due to surface tension at point B, it is vertically in upward direction. But at point A, the force due to atmospheric pressure is acting vertically in downward direction. Now these two vectors are opposite in direction. So there is subtraction of magnitude of the force. Therefore, at point B, the force, resultant force will be less as compared to its actual value. In this case, it was greater as compared to its actual value. At point B, its value decreases. Means बी पॉइंटला आता प्रेशर जे असेल ते कमी असेल, म्हणजे ए पॉइंटचं प्रेशर हे जास्त असणार. बी पॉइंटचा फोर्स हा पहिल्यापेक्षा कमी आहे. कशामुळं, वरतून येणारा ॲटमॉस्फेरिक फोर्समुळे येणारा प्रेशरमुळे येणारा फोर्स आणि ह्या दोघांचा रिझल्टंट हा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये ह्यांची वजाबाकी होईल. म्हणजे तो एफ ए पेक्षा इथं असलेला फोर्स कमी होईल. ज्या अर्थी इथं एफ ए पेक्षा ए ला जेवढा फोर्स होता त्याच्यापेक्षा बी पॉइंटचा फोर्स जर जास्त कमी असेल तर तिथलं प्रेशर काय होईल, कमी येईल. कशापेक्षा, ए पॉइंटपेक्षा. म्हणजे तिथं कोणत्या बाजूचं प्रेशर जास्त असेल, ए पॉइंटचं प्रेशर जास्त येईल बी पॉइंटपेक्षा. परत तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर बी पॉइंट हा कॉन्व्हेक्स साईडचा असेल आणि ए पॉइंट हा कॉन्केव्ह साईडचा असेल. म्हणजे परत प्रेशर कोणत्या साईडचं जास्त झालं, कॉन्केव्ह साईडचं. हाऊ यू कॅन एक्सप्लेन इन केस ऑफ कॉन्केव्ह सरफेस ऑफ लिक्विड. इन केस ऑफ कॉन्केव्ह सरफेस ऑफ लिक्विड, molecule A experiences a force due to atmospheric pressure Fa, which is acting vertically in downward direction. Molecule B, which is liquid molecule, it experiences two forces in this direction in such way. Therefore, the resultant of these two forces is acting vertically in upward direction at point B. This force is in upward direction and force due to atmospheric pressure at point A is in downward direction. Therefore, net force is subtraction of these two forces, means at point B the net force is less than at point A. Therefore, pressure at point B is smaller as compared to pressure at point A. Means pressure on the concave side is again greater than pressure on the convex side. So what is conclusion from these three figures? So pressure of liquid surface, pressure on either side of liquid surface, it is constant if the surface is plane, and it is greater on concave side if the surface of liquid in contact with solid is curved. If it is curved, the pressure on concave side is greater, and if it is plane, pressure on either side is same. So this is most important conclusion. Using this conclusion, we can write the action, capillary action. You can explain the capillary action. Also, you can obtain expression for excess pressure inside the bubble and drop. That we have to study in next chapter, next lecture. So this is pressure on either side of liquid surface.